आत्ताची मोठी बातमी आहे ज्यामध्ये पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर या ठिकाणी पुरुष किंवा महिला महापौर आहे हा विराजमान होणार आहे। आतापर्यंत या सगळ्या महानगरपालिकेमध्ये इचलकरंजी, चंद्रपूर, संभाजीनगर, जालना, जळगाव, ठाणे, धुळे, नागपूर, पिंपरी चिंचवड, पुणे, मालेगाव, लातूर, वसई, विरार, भिवंडी, ठाणे, पनवेल, इचलकरंजी, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव, ओबीसी हे असे महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहेत। अद्यापही अजूनही सोडत चालू आहे, त्यामुळे जसे जसे सोडत पुढे होईल त्या महानगरपालिकेमध्ये कोण महापौर होणार आहे हे स्पष्ट होईल, कोणत्या समाजासाठी महापौर होणार आहे स्पष्ट होईल। अगदी महेंद्र, आतापर्यंत तुमच्याकडे आलेल्या सोडतीची माहिती तुम्ही द्याल की कोणकोणत्या महानगरपालिकांची सोडत ही तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे? आणखीन एक अपडेट आलेली आहे, त्यामध्ये अकोला आणि अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव या ठिकाणच्या महानगरपालिकेमध्ये महिला ओबीसी साठी आरक्षण जाहीर झालेलं आहे। आणि या सगळ्या जर एकंदरीत आतापर्यंत झालेल्या मी आता सांगितल्याप्रमाणे अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव, त्याचबरोबर पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर आणि या सगळ्या संदर्भात इचलकरंजी, जालना, धुळे, ठाणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, पुणे, मालेगाव, लातूर, वसई, विरार आणि ठाणे या नगरपालिकांसाठी महापौर आरक्षण हे सोडत पूर्ण झालेली आहे। अगदी महेंद्र, आपण पाहतोय की सगळ्यात उत्सुकतेची राहिलेली म्हणजे ती सोडत अजूनपर्यंत बाकी आहे, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, ती कदाचित शेवट किंवा थोडी उशिरा येऊ शकते, ती आहे मुंबई महानगरपालिकेची सोडत। याकडे खरं तर राजकीय पक्षांचं देखील लक्ष आहे आणि त्या सोडतीला काहीसा उशीर होतोय असं वाटतंय। नक्कीच मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे। मुंबई ही सर्वात श्रीमंत नगरपालिका आहे आणि मुंबईवरती कोणत्या पक्षाचा महापौर जो आहे तो किंवा कोणत्या समाजाचा महापौर बसतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण या नगरपालिकेमध्ये जर एसटी, एससी, ओबीसी यासाठी जर आरक्षित झालं तर इथे जो आहे तो महापौर पदाचा पेच होऊ शकतो। कारण या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आता निवडून आलेले उमेदवार आहेत ते ओबीसी समाजाचे अनुसूचित जे आहेत ते ठाकरेंकडेच आहेत। असे दोन जे आहेत ते या ठिकाणी उमेदवार आहेत, नवनिर्वाचित नगरसेवक आहेत आणि महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना यांच्या बरोबर एकही उमेदवार असा नाही आहे। त्यामुळे यापुढे जर इथे आरक्षण जाहीर झालं तर महापौर कोण असेल हा एक मोठा प्रश्न असणार आहे। त्यामुळे एकंदरीत आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेचंच लक्ष आहे, ज्या ठिकाणी सोडतीमध्ये कोणासाठी ही सोडत जाहीर होते। अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये जी एक परिस्थिती आहे की एसटी प्रवर्गाचा उमेदवार हा भाजपा आणि शिवसेनेकडे नाहीये, त्यामुळे जर हे आरक्षण सोडत ही जाहीर झाली आणि आरक्षण जर यानंतर या एसटी प्रवर्गासाठी मुंबई महापौर पदाचं असलं तर जी कोंडी शिवसेना आणि भाजपची होईल तसं आणखी काही महानगरपालिकांमध्ये चित्र आहे का? नक्कीच काही ठिकाणी अशा ज्याच्या प्रकरण होऊ शकतात। कारण आपण काल जर डोंबिवली महानगरपालिकेचा पाहिलं तर एक शिंदेच्या शिवसेनेला मनसेने जो समर्थन दिलंय, त्यानंतर या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचा जो आहे तो महापौर बनणं हे आता फायनली झालंय। त्यामुळे या ठिकाणी आणखीन ज्या नगरपालिका जशा सोडती पूर्ण होतील त्यानंतर तिथे राजकीय गणित बदलत जाईल। सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीने जे आहेत ते आपल्या पक्षाचा महापौर बनावा, आपल्या पक्षाचा महापौर बसावा अशी जी आहे ती प्रत्येकाची मंशा असेल आणि जास्तीत जास्त महानगरपालिका ह्या भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांनी जिंकलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त महापौर हे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे असतील। हा जो चित्र आहे ते हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळतं आपल्याला। महेंद्र, एक महत्त्वाचा प्रश्न, आतापर्यंत मुंबई संदर्भात तुमच्याकडे काही माहिती आलेली आहे का? मुंबई महानगरपालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण मिळालेलं आहे। मुंबई महापालिकेत ओपन म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गासाठी ही जागा झालेली आहे। त्यामुळे आता हे स्पष्ट होत आहे की मुंबई महानगरपालिकेत जर बहुमतातील आकडा जो आहे तो भारतीय जनता पार्टी आणि
म्हणजे महायुतीकडे आहे आणि त्यांचाही महापौर बसू शकतो. जी महेंद्र, मी आता तुम्हाला सर्वच थोडंसं राजकीय पक्ष- थांबवते. एक महत्त्वाची अपडेट सध्या आपल्यापर्यंत आली आहे, ती वाचून दाखवते. मुंबई महापालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण, त्यामुळे मुंबई महापालिका खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे आणि भाजप शिवसेनेची एक मोठी चिंता ती मिटलेली आहे असंच या माध्यमातून म्हणावं लागेल. कारण एसटी प्रवर्गासाठी जर आरक्षण सुटलं असतं तर दोन्ही पक्षांकडे उमेदवार नव्हता. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे. महेंद्र, महत्त्वाची बातमी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण हे घोषित झालेलं आहे, त्यामुळे आपण समजू शकतो भाजप आणि शिवसेनेची चिंता मिटली आहे. नक्कीच भारतीय जनता पार्टी समोर एक मोठी चिंता होती, ती आता मिटलेली पाहायला मिळते. मात्र महिला की पुरुष हे आता थोड्याच वेळात समजेल. त्यामुळे सर्वसाधारण ही जागा असणार आहे, तर पण महिला की पुरुष याबाबत जी आहे ती सध्या सोडत आता चालू आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवरती महिला पुरुष महापौर असणार की पुरुष महापौर असणार हे आता या सोडतीतून पाहणं ते महत्वाचं असणार आहे. सध्या ही सोडत चालू आहे. मात्र भारतीय जनता पार्टीकडे जे आहे ते सर्वसाधारण प्रवर्गातील नगरसेवक जो आहे तो कोण महापौर बनणार हे यासाठी कोणते पक्षाकडून नावं जी आहेत ती म्हणजे दिली जात आहेत. काही नावं आहेत की तरुण चेहऱ्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली होती. मग तरुण चेहऱ्यांना या ठिकाणी महापौरपदी वर्णी लागते का? राजश्री शिरवाडकर यांचंही नाव आहे, त्याचप्रमाणे तेजस्वी घोसाळकर यांचंही नाव आहे. एक नवीन चेहरा आहे, त्यामुळे जुन्या जाणत्यांना भारतीय जनता पार्टीकडून जे आहे ते महापौर पदासाठी संधी दिली जाते का? कारण सर्वसाधारण मध्ये बरीच जी नावं आहेत ती भारतीय जनता पार्टीकडून समोर आलेली आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी समोर एक मोठं चिंता होती ती मिटलेली पाहायला मिळते. अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर पुरुष किंवा महिला हे वर्गीकरण न करता जर मुंबई महानगरपालिका आणि खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण हे पाहिलं तर कोणकोणते आश्वासक चेहरे भाजप किंवा शिवसेनेकडे आहेत? अंकिता, आवाज पुन्हा एकदा. महेंद्र, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्की नक्की. माझा प्रश्न असा होता की मुंबई महानगरपालिकेत जर पुरुष किंवा स्त्री हे वर्गीकरण सध्या राहू दिलं, त्या संदर्भातला कारण निकाल यायचं बाकी आहे, काय घोषित होतं ते व्हायचं बाकी आहे, तर हे जर सोडलं तर मग या खुल्या प्रवर्गातल्या आरक्षणानुसार कोणकोणते आश्वासक चेहरे हे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी असू शकतात? पाहायचं झालं तर भारतीय जनता पार्टीकडे बरेच चेहरे आहेत, पण भारतीय जनता पार्टीने यावेळी निवडणुकीत महानगरपालिकेच्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यामुळे नवीन चेहऱ्यांची जी आहे ती भारतीय जनता पार्टीकडून निवड होईल असंही बोललं जात आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकरांचं नाव आहे तेही घेतलं जात होतं. त्याचबरोबर राजश्री शिरवाडकर आहेत त्यांचंही नाव आहे, तेही या महापौर पदाच्या शर्यतीत आहे. पण आता राजश्री शिरवाडकर ह्या जुन्या आहेत आणि तेजस्वी घोसाळकर ह्या नवीन आहेत आणि तरुण चेहरा. त्यामुळे राजश्री शिरवाडकर की तेजस्वी घोसाळकर या अशा नवीन चेहऱ्यांना संधी मिळते का? भारतीय जनता पार्टी कोणाला संधी देते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे महिला राज हे एकंदरीत मुंबई महानगरपालिकेत असणार आहे हेही आपण म्हणतोय. कारण मोठ्या प्रमाणात यावेळेस मुंबई महानगरपालिकेचं जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा मोठ्या प्रमाणात महिलांसाठी या जागा राखीव होत्या आणि यापुढेही महापौर कोण असेल तर महिला असेल का आणि महिलाच असेल असंही हे दिसून येतंय आता. अगदी महेंद्र, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. सध्या ज्या अपडेट आपल्यापर्यंत आल्या आहेत त्या वाचून दाखवते. मुंबई महानगरपालिका महापौर पद हे खुल्या प्रवर्गासाठी सुटलेलं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव या महानगरपालिकेचं महापौर पदही खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेलं आहे. तर ठाणे महानगरपालिकेचं महापौर पद हे एससी प्रवर्गासाठी आरक्षित झालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण हे घोषित झालंय. नवी मुंबई, मीरा भाईंदर देखील खुल्या प्रवर्गाला आरक्षित झालेले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालेले आहेत. सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, उल्हासनगर, संभाजीनगरमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण. नांदेड, परभणी, वसई विरारमध्येही खुल्या प्रवर्गाचाच महापौर असणार आहे. मुंबई महापालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. ज्या महापालिकेची सर्वाधिक चर्चा होती, ज्या महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या,
ती मुंबई महानगरपालिका, त्या मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गाकडे असेल. खुल्या प्रवर्गाचा उमेदवार या ठिकाणी महापौर म्हणून बसणार आहे. तर सर्वसाधारणपणे सगळ्याच महापालिकाच्या महापौर पदाची सोडत ही समोर आलेली पाहायला मिळते. तर नवी मुंबई मीरा भाईंदर देखील खुल्या प्रवर्गाच्या आरक्षित खुल्या प्रवर्गाला झालेला आहे. पुणे पिंपरी चिंचवड नाशिक मालेगाव खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे. सोलापूर अहिल्यानगर अमरावती उल्हासनगर संभाजीनगरमध्ये खुल्या प्रवर्गाचा महापौर बसेल. सोबतच नांदेड परभणी वसई विरारमध्येही खुल्या प्रवर्गाचा महापौर बसणार आहे. ठाण्यात एससी प्रवर्गासाठी आरक्षण सुटलेलं आहे. कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. जालन्यात अनुसूचित जाती म्हणजे एससी साठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. लातूरमध्येही एससी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. पनवेलमध्ये ओबीसी, इचलकरंजीत ओबीसी, जळगावमध्ये ओबीसी महिला, चंद्रपुरात ओबीसी महिला, कोल्हापूरमध्ये ओबीसी, संभाजीनगरमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. अकोल्यात महिला ओबीसी पदासाठी हे आरक्षण सुटलेलं आहे. तर अशाच प्रकारे एकूणच सर्व महानगरपालिकांसंदर्भातल्या आरक्षण सोडतीची माहिती ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे. महेंद्र, आतापर्यंत कोणकोणत्या महानगरपालिका राहिलेल्या आहेत ज्यांचे आरक्षण सोडत बाकी आहे? अद्याप जी आता माहिती आली त्यामुळे एकूण 17 महानगरपालिकेच्या सोडत आहेत. त्या 17 पैकी 9 ठिकाणी जो तो महिला महापौर पाहायला मिळणार आहे. त्यात अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नवी मुंबई ज्या आहेत त्या नागपूर, नाशिक, परभणी, पुणे, मुंबई, मालेगाव, मीरा भाईंदर, वसई विरार, सांगली, मिरज, कुपवाडा या ठिकाणी जे आहेत ते या सोडत ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. अगदी महेंद्र, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक महानगरपालिकांवर महिला राज दिसून येऊ शकतो. नक्कीच महिला राज हा अनेक महानगरपालिकेवरून दिसू शकतो. मुंबई महानगरपालिकेवरही महिला राज असू शकतं कारण महिलांचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे आणि महिलाही जास्त प्रमाणात निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत मुंबई महाराष्ट्रातल्या या नगरपालिकेमध्ये महिला राज हे आता आहे किंवा असू शकतं असंही आपण म्हणू शकतो. अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर अनेक हे महानगरपालिकेचे महापौर पद महिलेसाठी जर आरक्षित झाले, अनेक प्रतिष्ठित उमेदवारांना किंवा आपण म्हणू शकतो की इच्छुकांना यामुळे धक्का बसलेला आहे कारण महिला प्रवर्गासाठी हे आरक्षण जाहीर झालेलं आहे. नक्कीच एकंदरीत खूप नगरसेवक आहेत जे या पदासाठी शर्यतीत आहेत असं स्वतःला समजत होते. अशा लोकांना हा एक धक्काच म्हणू शकतो. काही ठिकाणी जे आहेत ते इच्छुकांना पक्ष संधी देतंय का किंवा आता यापुढे महापौर महिला असेल कारण या ठिकाणी आता जर पाहिलं तर सर्व मुंबई महानगरपालिकेत खुला प्रवर्ग झालाय पण पक्ष हा महिलांसाठी भारतीय जनता पार्टीकडून सांगण्यात आलं होतं की महापौर हा मराठी हिंदू असेल मात्र महापौर हा महिला असेल की पुरुष असेल. मात्र भारतीय जनता पार्टीकडून जी नावं मागे सांगितली गेली होती त्यामध्ये ही प्रमुख नावं होती. मात्र जुन्या किंवा नवीन चेहऱ्यांना संधी देत आहेत कोणते पक्ष? मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी कोणाला संधी देते हेच पाहण्याचा महत्वाचं असणार आहे. मात्र ओपन मध्ये आल्यानंतर पुरुष किंवा महिला ही सोडत अद्याप बाकी आहे. त्यामुळे पुरुष की महिला हे क्लिअर थोड्या वेळातच होईल. आता अगदी महेंद्र, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. सध्या आपल्यापर्यंत अनेक महानगरपालिकांचे हे घोषित झालेले पद समोर येत आहे.